फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज मी करणार आहे नाचणी सत्व, जे लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हेल्दी आणि पचायला हलकं आहे। आपल्या आजीच्या काळापासून असलेलं हे पारंपरिक ही रेसिपी आहे नाचणी सत्व। हे तब्येतीला खूप चांगलं आहे आणि पचायला हलकं आहे। हे असं शुद्ध नाचणी सत्व आपण आता घरी कसं करायचं ते पाहू। आपण सुरुवात करू। 3 वेळा धुवून झाल्यावर पाण्यामध्ये ठेवून अशी 3 दिवस भिजवायची, पण रोज सकाळी पाणी भिजवायचं, असं 3 दिवस पाण्यात ठेवायची। 3 दिवस नाचणी पाण्यात ठेवून 3 दिवस सकाळी रोज पाणी बदललं आणि तिसऱ्या दिवशी रात्रीपासून एका कापडात बांधून ठेवली मोड येण्यासाठी। हे आपल्या नाचणीला छान मोड आले, पण कापडात बांधल्यावर यातलं पाणी काढून निथळल्यावर कापडात बांधल्यावर हे मी मायक्रोवेव्हमध्ये बंद मायक्रोवेव्हमध्ये बांधून ठेवली कापडात। तुम्ही मायक्रोवेव्ह नसेल तर कुकरमध्ये झाकण लावून ठेवू शकता 1 दिवस 1 रात्र, मग असे छान मोड येतात। हे आपलं घरच्या घरी केलेलं शुद्ध नाचणी सत्व रेडी आहे। तुम्ही रेसिपी बघितली असेलच की आपल्याला एका दिवसात करायचं नाही आहे। पहिल्यांदा आपल्याला नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची, पाण्यातनं काढायची, 3 दिवस पाण्यात ठेवायची, रोज पाणी बदलायचं। म्हणजे तुम्ही सोमवारी जर सकाळी पाण्यात भिजवली तर तुम्हाला मंगळवारी सकाळी त्याचं पाणी बदलायचं, धुवून नवीन पाण्यात परत भिजायला ठेवायची। बुधवारी सकाळी परत पाणी बदलून परत त्यात पाणी घालून ठेवायचं आणि मग गुरुवारी तुम्ही ती एका चांगल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायची। ते तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये बंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, ते कापडात गुंडाळलेली, किंवा कुकरमध्ये ठेवा, अशी झाकून ठेवा। त्याला रात्रीतनं मोड येतील। म्हणजे बुधवारी तुम्ही पाणी बदललं की बुधवारी रात्री तुम्ही कापडामध्ये चाळणीत निथळून पाणी सगळं काढायचं आणि मग कापडात गुंडाळून रात्रभर बांधून ठेवायची कापडात। सकाळी मोड आलेले असतील, नसतील आले तर अजून ठेवा 5-6 तास, आणि मोड आले की मग पुन्हा कापडावर टेबलवर पंख्याखाली सुकवा आणि मग तुम्ही गिरणीत दळायला द्या। आणि जर कमी प्रमाण असेल तुमचं, 1/2 किलो 1/2 किलो तुम्हाला घरी दळण्यासारखं असेल मिक्सरवर, तर तुम्ही मिक्सरवरही बारीक करू शकता आणि गिरणीत पण तुम्ही दळून आणू शकता। ही प्रोसेस तुम्हाला एका दिवसात करायची नाही, त्यामुळे करायला खूप सोपं असं आहे आणि त्यामुळे आपल्याला शुद्ध असं नाचणी सत्व सगळ्यांसाठी घरीच मिळेल, खायला शुद्ध मिळेल। त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा। करायला खूप वेळ द्यायचा नाही आहे तुम्हाला, रोज एक छोटी छोटी प्रोसेस आहे आणि नंतर तुम्हाला गिरणीतच दळायला द्यायचं आहे। आणि मग नंतर ते सत्व कसं करायचं ते मी तुम्हाला, त्याची रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। असं हे नाचणी सत्व तुम्ही नक्की करून बघा। घरचं असं चांगल्या गुणवत्तेचं असं हे नाचणी सत्व तुम्ही नक्की। अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीसाठी, स्नॅक्स रेसिपीसाठी, टिफिन रेसिपीसाठी, झटपट होणाऱ्या सोप्या टिफिन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। शिवाय माझे प्रत्येक रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉडक्ट्सच्या लिंक दिल्यात, त्यामुळे तुम्ही लिंक ओपन करून शॉपिंगचा आनंद घ्या। धन्यवाद।